ऑडियो पिटारा सुनना जरूरी है। छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, लेखिका मनाली काळे, भाग 10वा, शिवनेरी। सूर्य बुडाला, अंधकार जाहला, आला आला खिलजी सुलतान, हादरली भेदरली रयत, फाटले दौलताबादचे आसमान। पहाट झाली, सूर्य उगवला, ह्यावेळी तो शिवनेरीवर, गोंजारले गोंजारले सह्याद्रीनं त्यास आपल्या मांडीवर। शिवनेरी किल्ला म्हणजे एका तळपत्या सूर्याचा उदय। शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान। या मालिकेच्या ह्या शेवटच्या भागात आपण शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या किल्ल्यांची सफर पूर्ण करून रेंगाळणार आहोत शिवनेरीवर, जिथून ही कथा खऱ्या अर्थानं सुरू झाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला किल्ला शिवनेरी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून या गावात शिरताच शिवनेरी आपल्या दृष्टीस पडतो। या शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीयेला झाला। शिवजन्मस्थान असून देखील शिवनेरी हा गड महाराजांच्या ताब्यात कधी आलाच नाही। मात्र शाहू महाराजांच्या काळात सुमारे 1716 साली हा किल्ला मराठा सत्तेत आला। हा किल्ला चारही बाजूंनी चढण्यास अत्यंत कठीण असून जिंकण्याच्या दृष्टिकोनातून कठीण असा बालेकिल्ला होता। शिवनेरी गडावर शिवाई देवीचे छोटेसे मंदिर आहे। शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जिजाबाईंनी याच शिवाई देवीला नवस केला होता। गडावर जिजाबाई आणि बाळ शिवाजीच्या प्रतिमा देखील स्थापित करण्यात आल्या आहेत। दुरून पाहिल्यास शिवनेरी किल्ल्याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो। शिवनेरी किल्ल्याची उंची 3500 फूट असून गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे। नाणेघाट डोंगर रांगांमध्ये हा किल्ला असून इतर गड किल्ल्यांच्या तुलनेत आज शिवनेरी किल्ला सर्वात चांगल्या अवस्थेत उभा आहे। पुणे शहरापासून जुन्नरचे अंतर साधारण 105 किलोमीटरचे आहे। भारत सरकारनं 26 मे 1909 साली हा शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे। जीर्णनगर, जुन्नेर आणि आता जुन्नर म्हणून प्रचलित असलेले हे गाव इसवीसन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे। नहपाना या शक राजाची ही राजधानी होती। पुढच्या काळात सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यानं शंकाचा नायनाट केला आणि जुन्नर परिसरात आपली सत्ता स्थापित केली। पुरातन मार्ग असलेल्या नाणेघाटातून फार मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतूक होत असे। या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी गिरिदुर्गांची बांधणी केल्या गेली। सातवाहनांनी सत्ता स्थिर केल्यानंतर येथे अनेक लेण्या देखील खोदल्या असल्याचं आढळतं। शिवनेरी गड पुढच्या काळात चालुक्य आणि राष्ट्रकूटांच्या अधिपत्याखाली देखील होता। यादवांनी या ठिकाणी सुमारे 1170 ते 1308 या काळात आपले राज्य स्थापित केले होते। मलिक उल तुजार यानं 1443 मध्ये यादवांना पराभूत करून येथे आपली सत्ता स्थापन केली। अशा तऱ्हेनं गड बहमनी राजवटीत आला। मलिक महम्मद या मलिक उल तुजारच्या प्रतिनिधीनं 1470च्या सुमारास गडाला नाकाबंदी करून गड जिंकला। निजामशाहीची स्थापना झाली। इथली राजधानी 1493च्या सुमारास अहमदनगरला स्थानांतरित झाली। सुलतान मुर्तजा निजामानं इसवीसन 1565 साली कासिम या आपल्या भावाला शिवनेरी किल्ल्यावर कैद करून ठेवलं होतं। पुढे सुमारे 1595 साली जुन्नर प्रांत आणि शिवनेरी गड मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आला। या दरम्यान जिजाबाईंच्या वडिलांची हत्या झाली। शहाजी राजांनी 1629 मध्ये ज्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा रातोरात 500 घोडेस्वार त्यांच्या समवेत जिजाबाईंना शिवनेरी गडावर नेले। गडावर शिवाई देवीचे मंदिर होते। या शिवाईला जिजाबाई नवस बोलल्या, आम्हाला पुत्र झाल्यास त्याला तुझे नाव ठेवेल। आई शिवाईनं जिजाबाईंची प्रार्थना ऐकली आणि फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी शुक्रवारी सूर्य मावळल्यावर शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला। जिजाबाईंनी 1632 साली लहानशा शिवबासह शिवनेरी गड सोडला। 1637 साली हा गड पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला।
पुढे 1650 साली महादेव कोळ्यांनी आणि 1678 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांच्या तावडीतून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तब्बल 38 वर्षांच्या कालखंडानंतर हा किल्ला शाहू महाराजांनी 1716 मध्ये मराठी शाहीत आणला आणि त्यानंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित झाला. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठीचे दोन्ही मार्ग जुन्नर गावातून जातात. आपण पुण्याहून किंवा मुंबई येथून जात असल्यास 1 दिवसात शिवनेरी गड पाहून परतता येईल. शिवकुंज हे महाराजांचे स्मारक आवर्जून पहावे असेच आहे. या ठिकाणी 1,500 फूट उंचीचा एक कडा असून याचा उपयोग पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान एकदा पहावे असेच असून एकवार भेट दिल्यास ते कायमचे आपल्या स्मरणात राहील. शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमा भागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्यानं बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे 1500 महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथाऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमध्ये 2 शिलालेख देखील आहेत. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले. यात सरनाईकाच्या कुटुंबाला, नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख तसेच नाईकांना यांची धरपकड करून शिरच्छेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोगलांनी असे भयानक दुष्कृत्य केले. शिवनेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. अनेक इतिहासकारांना इथे येऊन प्रेरणा मिळते. ज्या किल्ल्यावर लाखोंना प्रेरित करणाऱ्या महामानवाचा जन्म झाला होता त्या किल्ल्यावर येऊन अनेकांना प्रेरणा मिळाली नाही तरच नवल. तसं बघायला गेलं तर स्वराज्यात अनेक किल्ले होते, ज्यातले काही आज शाबूत नाहीत. काही शाबूत आहेत, काही लोकप्रिय आहेत तर काही नाहीत. ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण 10 वेगवेगळ्या किल्ल्यांवर सफर करून आलो. मात्र ह्या आयुष्यात जितके गड किल्ले जमतील तितके प्रत्येकानं पाहावे आणि प्रत्येक किल्ल्याचा लुप्त झालेला इतिहास जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा. शिवछत्रपतींचे वारस म्हणून आपल्या सर्वांचं ते कर्तव्यच नाही तर तो आपला अधिकार आहे.